2024ची निवड 25 70 पुष्पाताई दगडेंना आपण उमेदवारी दिली। पुष्पाताई दगडेंची उमेदवारी देत असताना पुष्पाताई एक भावनिक आणि सर्वसामान्य कुटुंबामधल्या एक महिला आहेत। पुष्पाताईने अनेक आजी माजी नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। पुष्पाताईंना सर्वांनी आशीर्वाद दिला। पुष्पाताई तुमच्या आम्ही सोबत आहेत, तुम्ही चला, तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहेत। परंतु पुष्पाताई निवडणूक लढवत असताना पुष्पाताईंची उमेदवारी आपण जाहीर केली। पुष्पाताईंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा कोणतरी आपल्या घराची घराणेशाही उठवायला तयार झाले। पुन्हा एकदा घराणेशाही मधला उमेदवार देण्याचं तरी काम केलं। अनेक दिवस ते सांगतायत की आपल्या कर्जतचा आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे, कर्जतमध्ये हे काम करायचं आहे, कर्जतमध्ये ते काम करायचं आहे। मी कर्जतच्या जनतेला सांगेल, 15 वर्ष या मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ लाड साहेब होते। आता 6 वर्ष आमदार महेंद्र तोरवे आहेत। 21 वर्षामध्ये तुम्हाला कर्जतचा विकास करता आला नाही का? मग तुम्हाला आता कर्जतच्या नगरपालिकेची आठवण झाली। 21 वर्षात तुम्हाला जर कर्जतचा विकास करता आला नाही आणि आता तुम्हाला जर कर्जतचा विकास करायचा असेल तर कर्जतची शुद्ध जनता तुम्हाला 2 तारखेला कोणाच्या हातात विकास केला पाहिजे आणि कोणी विकास केला पाहिजे यासाठी कर्जतची जनता अगदी शुद्ध आहे। ते शुद्ध जनता योग्य त्या उमेदवाराला मतदान करतील असा मला विश्वास आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जतमध्ये मोठा पाण्याचा प्रश्न आहे। कोतवाल नगर असेल, अमराई असेल, अनेक वर्ष तिथे कमी दाबाचं पाणी येत आहे। सुवर्णाताईने 5 वर्ष या नगरपालिकेचं अगदी स्वतःचं काम केलं। सुवर्णाताईंचा कालावधी संपल्यानंतर तिथे प्रशासक आलं। प्रशासक आल्यानंतर इथले आमदार इथल्या मुख्य अधिकाऱ्याला बस म्हणजे बस, उठ म्हणजे उठ अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागणूक करतायत। कुठल्याही विकास कामाचं धोरण नाही, कुठलंही विजन नाही। कर्जत तालुक्यामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठी आहे, कर्जतमध्ये स्वच्छतेची समस्या मोठी आहे, आरोग्याची सुविधा समस्या मोठी आहे। महिलांसाठी स्वच्छतागृह सुद्धा कर्जतमध्ये नाही। 21 वर्ष असलेले जे आमदार 2-3 वर्ष यांच्याकडे नगरपालिका प्रशासक आहे, यांनी स्वतः यांच्या भाच्यानी आणि यांनी ही नगरपालिका चालवली हे आपल्या सर्वांना माहिती आहे। यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल 4 फाट्यावर जर यायचं असेल तर 3-3 तास आपल्याला ट्रॅफिकचा प्रश्न होतोय। लोकांना सांगतायत नगराध्यक्ष आमचा निवडून आला पाहिजे, जर नगराध्यक्ष आमचा निवडून आला नाही तर सत्तेत आमचा पक्ष आहे, मग पुढची कामं होणार नाही। मी सर्व शुद्ध कर्जतकरांना सांगेल, कर्जतचा विकास करायचा असेल तर पुष्पाताई दगडेंना आपण मतदान केलं पाहिजे आणि आपल्याला कर्जतच्या विकासासाठी निधी पाहिजे असेल तर आपल्याकडे आपले आदरणीय दादा हे या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत। कर्जतसाठी फक्त आणि फक्त निधी दादाच देऊ शकतात हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी मी सांगेल। खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, लोकांना फसवायचं या पद्धतीने आपण काम करत आलात। साहेब 2018 मध्ये लाड साहेब आमदार असताना कर्जतला आणि मुरबाडला दोन मुख्य ब्रिजचं काम चालू आहे। 2018ला ब्रिजचं काम सुरू होत असताना 19ला त्याचं भूमिपूजन झालंय। 19ला जर भूमिपूजन झालंय, त्या भूमिपूजनाला आज 8 वर्ष झाली। साहेब त्या भूमिपूजनाचा अजून काही पत्ता नाही, अजून तसंच ते कामं पडल्यात। साहेब आपण बघितलं असेल बरीच कामं कर्जतमध्ये रेंगाळलेली आहेत। आता मी जास्त वेळ घेणार नाही, आदरणीय साहेबांना आणि दादांना ऐकायचं आहे, नंतर आपल्याला खोपोलीची सभा सुद्धा आपल्याला वेळेत तिथे पोहोचायचं आहे। साहेब मी आपल्याला सांगेल कर्जत व्यापाऱ्यांचा मोठे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा खऱ्या अर्थाने आपण मार्गी लावणं गरजेचं आहे। कर्जतमध्ये सर्व एक्सप्रेस गाड्या कर्जतमध्ये पूर्वीपासून थांबत होत्या आणि कोविडच्या काळापासून त्या एक्सप्रेसच्या गाड्या थांबायच्या बंद झाल्यात। साहेब मी तुम्हाला पत्र दिलं, तुम्ही त्वरित ते पत्र केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिलं। रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा त्याचा
आढावा आणि अहवाल मला वाटते मागितला आहे, तो सुद्धा आपण मार्गी लावावा. कर्जतच्या माझ्या व्यापारी बंधूंना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ताकद द्यावी. कर्जतमधल्या ज्या सुखसुविधा आहेत, मुख्य जी कामं असतील साहेब आपल्या माध्यमातून मार्गी लावावी. मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला दादांना आणि साहेबांना बोलायचं आहे. मी पुन्हा एकदा कर्जतच्या जनतेला आव्हान करेल का आपली परिवर्तन विकास आघाडी आहे. परिवर्तन विकास आघाडीमध्ये पुष्पाताई दगडे या आपल्या उमेदवार आहेत आणि 21 नगरसेवक आपले आहेत. त्यामध्ये आपली निशाणी घड्याळ आहे, मशाल आहे आणि रिक्षा आहे. या तिन्ही चिन्हावर आपण शुद्ध कर्जतची शुद्ध जनतेने बहुमत देऊन प्रचंड मताने आपल्या अध्यक्षांनी 21 उमेदवारांना निवडून आणावं असे आपल्याला मी एक आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय परिवर्तन विकास आघाडी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय सुधा